नमस्कार मंडळी, शुभ दुपार झालेली आहे आणि आज संडे आहे त्यामुळे लेटच उठतो. लेट झालं आहे आणि आत्ता आमचा चहा नाश्ता चालला आहे 1 वाजता. आणि आज नाश्त्यामध्ये स्पेशल आहे खाऊने. हे बघा, नाही तर नाश्ता करूया बरेच दिवसांनी. तर चला फटाफट नाश्ता करून घेऊया. मित्रांनो, शुभ दुपार. आणि दुपारचे जवळजवळ 3:45 झालेत आणि आमच्या साफसफाई चालू आहे. उठलं सकाळी लेट, त्यामुळे चहा नाश्ता वगैरे झाला. सगळा सामान काढला. आज एकच दिवस बघा, सगळा माळ्याचा वगैरे साफ ठेवला आणि आताही बघा ही चढल्यावरती. चला, आजचा दिवस आज पुरा साफसफाईमध्येच जाणार आहे. चला, अजून दाढी वगैरे करायची आहे. बघा कसली अवस्था झाली. आणि आज गरमीसुद्धा खूप आहे, कारण की सकाळी पाऊस पडून गेला आहे ना, त्याच्यामुळे. तर चला मित्रांनो, आता ही साफसफाई करून घेऊया आपण. क्लायमेट बघा काय बेकार झालं, एकदमच लयच बेकार. पुरा ऊन पडला. 4 वाजलेत तरी पण गरमीसुद्धा खूप होते. पाऊस कुठे गेला आहे काय माहिती, कधी पडणार आहे. गावाला सुद्धा वांदे झालेत. शेती वगैरे, भात वगैरे पेरून ठेवला आहे. त्याला परत पेरावं लागेल असं वाटतंय. एवढं पावसाने यावर्षी हालत खराब केलं. गेल्या वर्षी मे महिन्यातच चालू झाला होता, अजून हा जून महिना संपायला आला तरी अजून पाऊस नाही. काय अवस्था आली. गावाला सुद्धा गरमी खूप होते. तर चला आता फटाफट आपण काम करून घेऊया. चला मित्रांनो, म्हणजे आता आवरून झाले, पुसून वगैरे झालं आहे. सुकून वगैरे म्हणजे सुकायला ठेवले सगळे. आता पुसून वगैरे बघा इकडं. आणि सृष्टी आता चालली क्लासवरून. चला मित्र, जेवण वगैरे नाही बनवलं आहे, पण आता नाश्ता करूया. पण जेवण बनवायला ॲक्च्युली टाईमच नाही. सकाळी संडे आहे त्याच्यामुळे सकाळी आम्ही लेटच उठतो, ते तर आहेच. लेट म्हणजे 10 10:30च्या नंतरलाच उठतो. कारण की असं पण अंकिताला टाईम नाही भेटत झोपायला, कारण की कधी फर्स्ट असते कधी सेकंड असते, त्याच्यामुळे मग लेट होतं. मग संडेलाच आम्ही जेवतो, म्हणजे संडेलाच जास्त करून झोपतो. तर चला आता नाश्ता करून घेऊया. नाश्त्याला आणले तरी जवळजवळ 4:15 झाले, 4:30 व्हायला आले. तर चला आता फटाफट आता आपण नाश्ता करून घेऊया. नाश्त्याला बघा सृष्टीने आणलं आहे. आता जाऊन तिला बोलू आता नाश्ताच घेऊन ये. तिला बोललो होतो मॅगी पाहिजे तो मला खा, कारण की मी तर मॅगी खात नाही. त्यानंतर मग बोलले चला हे आणूया शेवपुरी. त्यामुळे हे बघा शेवपुरी आणले. बघा शेवपुरी आणले. पहिलाच खाऊन घेतले ते. हे बघा शेवपुरी. चला मित्रांनो, आता फटाफट नाश्ता करून घेऊया आणि मग परत अजून कामाला लागूया. मित्रांनो, आता नाश्ता करून घेतोय. हे बघा, या तुम्ही पण नाश्ता करायला. तसं सकाळी अंकिताने हे बनवले होते घावणे, भरपूर दिवसांनी बनवले होते घावणे. ते पण खाल्ले. मग ते पण काही 2च भेटले खायला. त्याच्यामुळे चला आता आपण फटाफट हे नाश्ता करून घ्या शेवपुरीचा. या तुम्ही पण शेवपुरी खायला. मस्त आहे, छान आहे. तर चला तर फटाफट शेवपुरी खाऊन घेतो. चला मित्रांनो, बघा संध्याकाळचे जवळजवळ 6:30 वाजलेत आणि आता आमची साफसफाई झाली. मस्त की दाढी बिडी करून चकचकाट. आता शेवटचं काम होता, ते लादी वगैरे पुसून झालं आहे सगळं आणि आजचं काम झालं आहे आता एवढंच. आता संध्याकाळच्या जेवणामध्ये काहीतरी स्पेशल बेत आहे, आणखी तर काहीतरी स्पेशल बनवणार आहे. ते बघूया. मग नॉर्मल काय नॉर्मल, मग अशी तर बोलतेस तू बनवूया म्हणून. चला संध्याकाळच्या जेवणात काहीतरी स्पेशल बेत असेल. तर चला आता थोडासा आराम करतो 7 वाजेपर्यंत, मग पूजा वगैरे करायला मोकळा. तर चला भेटतो आता नंतरला थोड्या वेळाने. डायरेक्ट किचनमध्ये जाऊया. हे बघा इकडे अंकित आहे आणि आज स्पेशल म्हणजे हे बघा चिकन वडे बनवत आहेत आणि इकडे तयारी चालू आहे. तर चला मित्रांनो, इकडे वड्याची तयारी चालू आहे. हे बघा, आपण अंकिताला विचारूया याच्यामध्ये काय काय घेतले ते. तर चला आपण अंकिताला विचारूया.
2 वाटी तांदळाचं पीठ, त्यामध्ये पाव वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटीपेक्षा जास्त बेसन पीठ. नाचणीचं पीठ पण घेतात, ते नाही माझ्याकडे. आणि हे इकडे काहीतरी स्पेशल आहे, स्पेशल मसाला आहे ना. हां, हे आता इकडे स्पेशल मसाला आहे त्याचा. काय काय आणखी यामध्ये धने, बडीशोप, जिरा, मेथी आणि थोडी उडदाची डाळ घेतले. याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्ही पण बनवा आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हे आमचे म्हणजे प्रॉपर मालवणी वडे. हे आम्ही नॉर्मली असेच करतो, खळ वगैरे बनवून. हे आज असं बनवायचं असं ठरवलं. नवीन टेस्ट अंकिता. तुम्हाला सुद्धा जमलं तर मग तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला की आम्ही सुद्धा बनवलंय, तर आम्हाला रेसिपी म्हणजे चांगली वाटली वगैरे. तर चला, हे बघा, हे अशा प्रकारे आहे इकडे. आणि मित्रांनो, इकडे अंकिताने एक कांदा घेतलाय, कापून घेतलाय. त्याची एकदम बारीक पेस्ट करायची. ओके. मित्रांनो, हे बघा, पेस्ट झाले बनवून. हे सुद्धा याच्यामध्ये ऍड करणार का? हो, पेस्ट सुद्धा याच्यामध्ये ऍड करणार. म्हणजे आज काहीतरी नवीन बनत आहे, नवीन पद्धत. ही पद्धत अजून पर्यंत मी बघितली नाही त्याच्याकडून. ही नवीन पद्धत आज बनते. आणि मित्रांनो, याच्यामध्ये ते थोडासा काला मीठ सुद्धा टाकला. आणि आता हे आपला रेग्युलर वाला मीठ. तर हे मिक्स करून घ्यायचं पहिले व्यवस्थित. हळद ॲड केली, अर्धा चमच, आणि अर्धा चमच लाल मसाला, पाव चमच लाल मसाला. चला, रेसिपी आहे वड्यांची. बघूया, आज आम्ही पण नवीन फर्स्ट टाइम खाणार आहोत, त्यामुळे आम्हाला पण टेस्ट समजेल कशी आहे ती. ते तर तुम्हाला आम्ही सांगूच टेस्ट कशी झाली. थोडं गरम पाणी टाकायचं. गरम पाणी, एक ग्लास आम्ही गरम पाणी करून घेतला, तो टाकला. त्याच्यामुळे काय नरम होतात ना वड्यात. चला मित्रांनो, थोडासा मग बाहेर गेलो होतो, त्यामुळे पीठ भिजवलं ते दाखवता आलं नाही, थोडं परत दाखवलं. आणि हे इकडं बघा, चिकन पण घालून झालं आहे. आणि आता वडे बनवण्याची तयारी आहे. हे बघा, इकडे तेल तर गरम करत आहे, ठेवलेलं आहे. आणि इकडे वडे बनवते. चला मित्रांनो, इकडे वडे बनवायला घेतले आणि तिकडे चिकन फ्राय करायला घेतलं आहे. हे बघा, 2 लेग पीस आहेत. हे बघा, इकडे 2 लेग पीस घेतलेत, ते लेग पीस फ्राय करायला ठेवले तिकडे. इकडे वडा. या स्पेशल वडा आहे, बघा किती फुगतंय ते. बघा, मस्त टम्म झालाय. जे चुलीवरचे खायला ती मजा आहे, ती गॅसवरती एवढी टेस्ट एवढी येत नाही व्यवस्थित. हे बघा, मस्त टम्म फुगलाय.
चला आणखी त्याला वडे बनवून घेऊ द्या, मग नंतर आपण डायरेक्ट आता जेवतीवलीच भेटूया. आज खूप उशीर झाला आहे, जवळजवळ 10 वाजायला पावणे 10 झालेत. तर चला फटाफट जेवण बनवून घेऊ द्या तिला, मग जेवायला बसते. तर चला मित्रांनो, आता इकडे बसलो जेवायला. जेवण वगैरे झालं, लेटच झालं तरी पण 10 वाजले. तर चला फटाफट आता जेवून घेतो. या अवतार बघा कसलं झालं आहे, ते गरमीमुळे एवढा गरम लागतो आहे ना की विचारू नका. गरमी खूप होत आहे. पाऊस कधी येईल देवालाच माहिती. तर चला आता आम्ही इकडे जेवायला बसलो आहे. आणि इकडे बघा जेवणामध्ये हे इकडे चिकनचा रस्सा आहे, आणि हे तुम्हाला बोललो होतं ना वडे, आणि हे बघा ही स्पेशल डिश चिकन फ्राय. इकडे कांदा आहे, इकडे लिंबू आहे, आणि इकडे अंकिता बसले जेवायला. इकडे सृष्टी आहे. चला हा इकडे राईस आहे. चला आणि मग झोपूया, कारण की सकाळी लवकरसुद्धा उठायचं आहे. तर चला आता जेवतो. तिने बनवलं आहे, तिलाच विचारूया कसं आहे ते. टेस्ट कशी आहे का? छान आहे. छान आहे ना. ओके चला आपण पण एक तुकडा खाऊन बघूया टेस्ट कशी आहे ते सांगतो तुम्हाला मी. वडा बघूया, वड्यामध्ये थोडे चेंजेस आहेत ना. एक नंबरची टेस्ट आहे. चिकनचा रस्सा खूप भारी झाला आहे. वडा पण मस्त आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा. तर चला ते जेवतो, मग नंतरला तुम्हाला भेटतो.